शांत का? नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो आपल्याला सणासुदीच्या काळात हमखास पडतो. आणि याचं उत्तर दडलंय DC सर्किट्समध्ये. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. आपण हे इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की सगळं अगदी स्पष्ट होईल. आठवतंय का, सणासुदीच्या दिवसात आपण ती दिव्यांची माळ लावतो आणि त्यातला एकच दिवा गेला की अख्खी माळ बंद. किती वैताग येतो ना. पण असं का होतं? यामागे खरं तर एक खूप साधं विज्ञान आहे. चला तर आज हे कोडं सोडवूया. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मालिका सर्किट, किंवा ज्याला आपण सिरीज सर्किट म्हणतो. आता हे नाव ऐकून घाबरू नका. याचा अर्थ खूप सोपा आहे. विजेला वाहण्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग. हे बघा, कल्पना करा की वीज म्हणजे रस्त्यावरून धावणारी एक गाडी आहे. ती बॅटरी नावाच्या गॅरेजमधून निघते, पहिल्या दिव्यातून जाते, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या आणि परत त्याच गॅरेजमध्ये म्हणजे बॅटरीकडे येते. हा एकच सलग रस्ता आहे. दुसरा कोणताही रस्ता, कोणतीही गल्लीच नाहीये. बरं, याचा पहिला नियम आहे करंटबद्दलचा. करंट म्हणजे काय? सोप्या भाषेत विजेचा प्रवाह. समजा हा एका पाईपमधून वाहणारं पाणी आहे. आता त्या पाईपला कुठेच फाटे नाहीत, तो एकच सलग पाईप आहे. मग काय होणार? पाईपच्या प्रत्येक भागातून तेवढंच पाणी वाहणार, बरोबर? अगदी तसंच मालिका सर्किटमध्ये प्रत्येक दिव्यातून वाहणारा करंट हा अगदीच सारखा असतो. आता बोलूया व्होल्टेजविषयी. व्होल्टेजला आपण विजेचा दाब म्हणू शकतो. सिरीज सर्किटमध्ये काय होतं? हा जो एकूण दाब आहे ना, तो प्रत्येक दिव्यामध्ये वाटला जातो. म्हणजे समजा बॅटरी 12 व्होल्टची आहे आणि 3 दिवे लावलेत, तर प्रत्येकाच्या वाटेला साधारणपणे 4-4 व्होल्ट येतात. म्हणजे एकूण ताकद विभागली जाते. आणि तिसरा मुद्दा येतो रेझिस्टन्सचा, म्हणजे विरोध. प्रत्येक दिव्याचा विजेच्या प्रवाहासाठी थोडासा अडथळा असतोच. मालिका सर्किटमध्ये हा एकूण अडथळा काढणं खूप सोपं आहे. फक्त सगळ्या दिव्यांच्या विरोधाची बेरीज करायची. म्हणजे जितके जास्त दिवे तितका विजेला जास्त विरोध. तर आता परत आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. आपण एकाच रस्त्याबद्दल बोलत होतो, आठवते? आता विचार करा, त्या रस्त्यावरचा एकुलता एक पूलच तुटला, म्हणजे एक दिवा खराब झाला तर काय होईल? बरोबर, रस्ताच बंद. विजेला पुढे जायला मार्गच उरणार नाही आणि त्यामुळे संपूर्ण सर्किट ठप्प. आता कळलं, एका दिव्यामुळे अख्खी रोषणाई का बंद पडते? पण मग एक मिनिट, आपल्या घरात तर असं होत नाही. एका रूमचा दिवा गेला म्हणून दुसऱ्या रूमचा थोडीच जातो. ते तर चालूच राहतात. असं का? कारण आपल्या घरात वापरलं जातं ते समांतर सर्किट किंवा पॅरलल सर्किट. चला आता पाहूया हे नेमकं काय आहे. समांतर सर्किटमध्ये ना, विजेच्या प्रवाहासाठी अनेक मार्ग असतात. म्हणजे वीज बॅटरीमधून निघते आणि एका जंक्शनवर आल्यावर ती विभागली जाते. काही वीज पहिल्या दिव्याकडे, काही दुसऱ्याकडे, काही तिसऱ्याकडे. जसं एखादी मोठी नदी पुढे जाऊन लहान लहान प्रवाहांमध्ये विभागली जाते, अगदी तसंच. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे व्होल्टेजचा. इथे प्रत्येक मार्ग थेट बॅटरीला जोडलेला असल्यामुळे प्रत्येक दिव्याला बॅटरीचा पूर्ण दाब म्हणजे पूर्ण व्होल्टेज मिळतो. इथे व्होल्टेज विभागला जात नाही, सगळ्यांना समान ताकद मिळते. मग करंटचं काय होतं? तर इथे उलटा आहे. एकूण करंट प्रत्येक मार्गात विभागला जातो. प्रत्येक दिवा त्याला लागेल तेवढा करंट घेतो. आणि शेवटी हे सगळे छोटे प्रवाह परत एकत्र येतात आणि बॅटरीकडे जातात. म्हणजे एकूण करंट म्हणजे सर्व लहान प्रवाहांची बेरीज. आता रेझिस्टन्सची गोष्ट तर आणखी मजेशीर आहे. समांतर सर्किटमध्ये आपण जितके जास्त मार्ग जोडू तितके विजेला वाहण्यासाठी जास्त पर्याय मिळतात. त्यामुळे एकूण विरोध कमी होतो. हे कसं आहे माहिती आहे? समजा सुपरमार्केटमध्ये बिलिंगसाठी एकच काउंटर आहे, तर खूप गर्दी होईल. पण जर 10 काउंटर उघडले तर गर्दी कमी होते आणि लोकांना बाहेर पडणं सोपं होतं. अगदी तसंच. तर मग आता आपल्या घरातील दिव्यांचं कोडं सुटलं. इथे जर एक मार्ग बंद झाला म्हणजे एक दिवा खराब झाला, तरी विजेला वाहण्यासाठी बाकीचे मार्ग मोकळे असतात. म्हणूनच बाकीचे दिवे आरामात चालू राहतात. आणि याच कारणामुळे आपल्या घरात पॅरलल वायरिंग केलेली असते. ठीक आहे, तर आपण सिरीज आणि पॅरलल सर्किट कसं काम करतात ते पाहिलं. पण आपल्या रोजच्या जगण्यात यांचा वापर कुठे आणि कसा होतो? चला एक नजर टाकूया. थोडक्यात काय, तर हे दोन्ही सर्किट्स एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. सिरीज सर्किटमध्ये एकच मार्ग असतो, त्यामुळे करंट सारखा राहतो आणि व्होल्टेज विभागला जातो. याउलट पॅरलल सर्किटमध्ये अनेक मार्ग असतात, त्यामुळे व्होल्टेज सारखा राहतो आणि करंट विभागला जातो. हाच यांच्यातला मूळ फरक लक्षात ठेवायचा. बरं, तर वापर कुठे होतो? पॅरलल सर्किट्स जसं आपण पाहिलं आपल्या घरातील वायरिंग आणि गाड्यांमध्ये वापरतात. कारण तिथे आपल्याला एक गोष्ट बंद पडल्यावर बाकीच्या चालू हव्या असतात, जसे की गाडीचे हेडलाईट्स, हॉर्न, रेडिओ. आणि सिरीज सर्किट्स
त्या सजावटीच्या दिव्यांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे फ्यूज आणि स्विचमध्ये. कारण फ्यूज किंवा स्विचचं कामच आहे गरज पडल्यास संपूर्ण सर्किट बंद करणं. आज आपण मालिका आणि समांतर सर्किट्स वेगवेगळे समजून घेतले. पण आता एक विचार करा, काय होईल जर आपण हे दोन्ही प्रकार एकत्र जोडले? म्हणजे एकाच सर्किटमध्ये काही भाग सिरीजमध्ये आणि काही पॅरललमध्ये. तेव्हाच खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक्सची खरी मजा सुरू होते. पण तो विषय आपण पुढच्या वेळेसाठी राखून ठेवूया.